प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार आदम आणि इवा हे मानवजातीचे पहिले पुरुष आणि स्त्री होते. देवाने त्यांना निर्माण करून एडनचे उद्यान नावाच्या एक सुंदर बगेत ठेवले. त्या बगेत त्यांना सर्व झाडांची फळे खाण्याची मुभा होती, परंतु देवाने ज्ञानाच्या झाडाच्या फळाला स्पर्श न करण्याचा आदेश दिला होता. एका दिवशी सापाच्या रूपात आलेल्या सैतानाने इव्हाला फसवले. त्याने तिला सांगितले की हे फळ खाल्ल्यास ती देवासारखी शहाणी होईल. इव्हाने त्या झाडाचे फळ खाल्ले आणि आदमलाही दिले. त्यांनी फळ खाल्ल्यानंतर त्यांना आपले नग्नत्व जाणवले आणि त्यांना लाज वाटू लागली. देवाने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो रागावला. त्याने आदम आणि इव्हाला बागेतून हाकलून दिले. त्यांना श्रम आणि वेदनांनी भरलेल्या आयुष्याचा सामना करावा लागला. ही गोष्ट मानवजातीतील पापाची सुरुवात दर्शवते, ज्याला मूळ पाप असे म्हटले जाते. ही कथा आजही धार्मिक आणि नैतिक दृष्टिकोनातून विचारली जाते. ती आज्ञापालन, प्रलोभन आणि जबाबदारी यांचे महत्त्व शिकवते. आदम आणि इव्हाची कथा मानवाच्या आधीच्या निष्कलंक स्थितीपासून पापमय आयुष्यापर्यंतच्या प्रवासाचे प्रतीक आहे.